नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत नवली पूर्व येथे आंबेडकर नगर परिसर आहे। आपण बघू शकत असाल प्रभाग क्रमांक 4 नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या आपण आहोत। या प्रभागातून तक्रार अशी आहे की या प्रभागामध्ये उघडी गटारं जी आहेत ही फार मोठी समस्या बनलेल्या आहेत। पाणी जाण्यासाठी कसलीही व्यवस्था या प्रभागामध्ये नाही आहे। मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। समोर हे जे गटार आपण पाहत आहात, आपण बघू शकत असाल हे अपूर्णावस्थेतील गटार आहे, उंच आहे आणि ग्रिल जे आहे ते अगदी असं ओपन सोडलेलं आहे। आपण पाहू शकत असाल बाजूलाच चिकन शॉप आहे। आपल्या लक्षात येईल या गटाराला पुढे जाण्यासाठी म्हणजे जे पाणी जे आहे ते याच ठिकाणी साचून राहते। आपल्या लक्षात येईल, बघू शकत असाल आपण हे पाणी इथे येऊन थांबलेलं आहे, साचतंय। आपल्या लक्षात येईल दुर्गंधीसुद्धा सुटलेली आहे। बघू शकत असाल आपण किती घाण झालेली आहे। लक्षात येईल आपल्या मागे काही भंगाराचं सामानसुद्धा इथे पडलेलं आहे। आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकेदायक असं हे गटार आहे। संपूर्ण आंबेडकर नगर परिसरातील जे गटारीचं पाणी आहे, संपूर्ण आंबेडकर नगर परिसरातील जे गटारीचं पाणी आहे ते या गटारामध्ये साचलेलं असतं। आपण बघू शकत असाल संपूर्ण परिसर जो आहे तो तुंबलेला आहे इकडे गटार, आणि त्याच्यावर काही हिरवळीसुद्धा पसरलेली आहे, हिरवळ आहे। त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसणार नाही, पण खाली अगदी दलदल आहे। नगर परिषदेचं कमालीचं दुर्लक्ष या प्रभागाकडे होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। बाजूलाच अंगणवाडीसुद्धा आहे, बाजूलाच ही अंगणवाडी आहे। या अंगणवाडीमध्ये लहान मुलं जे आहे ते शिकण्यासाठी येतात, आपल्या लक्षात येईल। आणि बाजूलाच हे भलं मोठं गटार जे आहे ते या लहान मुलांसाठी कर्दनकाळसुद्धा ठरू शकते। हे गटार ज्या पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे याला कुठलीही रचनात्मक दृष्टी वापरलेली नाही आहे असं लक्षात येतं। आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने हे गटार जे आहे ते बांधलेलं आहे। या गटारासंदर्भात नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासमोर एक मावशी आहे। मावशी, काय सांगाल, काय समस्या आहे या गटाराची? म्हणजे काय मच्छर चिकन आहे, पाणी पक्का तुंबलेलं आहे, सगळी घाण आहे। कंप्लेंट करता तरी कोणी साफ करायला कोणी येत नाही। बरं, त्याच्यामुळे सर्व आजारी पडलेले आहेत, सर्वांना सर्दी खोकला ताप बरं असं आहे सर्व आहे। संडासामध्ये किती घाण पडलेली आहे, संडास बी सर्व भरलेले आहेत, दरवाजे उघडेच। आम्ही जवळ राहतात, आम्हाला किती त्रास होते। मग ओरा ते चिते तो आणि मच्छर चावायला लागल्यात का रात्री झोप नाही लागत, काय नाही। दरवाजे खुले, संडास साफ करायला कोण येत नाही, पाणी नाही नीट, डब्बे बी नाही त्याच्यात मिळत, सर्व घाण आहे। सर्व इकडनं सर्व ताप वगैरे सर्व आहे, मच्छर जाऊन सर्वांना डेंगू ताप वगैरे सर्व येतो याच्यात। आणखी एक नागरिक आहेत आपल्यासोबत। नमस्कार, बोला, काय समस्या आहे, काय सांगाल? इकडे आंबेडकर पालघर पूर्व येथे जी गटार केलेली आहे त्या गटारला जे पाणी आहे गावाचं सांडपाणी त्याचा निचरा होत नाही आहे। ढिसाळ कारभार आहे, नियोजन नसल्यामुळे सांडपाणी जागेवर साचतं, तिथे रोगराई पसरू शकते। बाजूला इथे अंगणवाडी आहे, लहान लहान मुलं येतात इथे, क्रिकेटच्या मैदानावर पूर्ण घाण साचते, तर रोगराई होऊ शकते आणि आरोग्याची समस्या उद्भवू शकते। तर नगरपालिकेच्या लक्ष द्यायला हवं, आम्ही पण नागरिक आहोत। नगर परिषदेला आपण काही लेटर वगैरे दिलं आहे? नगरपालिकेला आता मी स्वतः एक सुजाण नागरिक म्हणून मी उद्या लेटर देतो माझं, त्याचबरोबर काही ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केलेलं आहे, ते सुद्धा आपण देऊया त्यांच्याकडे। ओके, धन्यवाद। आपण मशालशी संवाद साधला। ये सरिया भी निकला हुआ है ना, तो वैसा कोई गिर गया तो लग भी जाएगा, ऐसा और कुछ नहीं।
ऐसा का पानी बहुत भर जाता है ना बारिश खुला रहता है तो क्या और उधर इसको सफा भी कराना पड़ता है गटर को ऐसा। तर पालघर नगर परिषदेच्या नवलीमधील प्रभाग क्रमांक 4ची ही समस्या आपण मशालच्या माध्यमातून मांडली. आपल्या लक्षात आलं असेल काही नागरिकांनी आपल्या त्याबद्दल तक्रारीसुद्धा आपल्या मशालच्या समोर मांडलेल्या आहेत. मशालच्या बातमीनंतर पालघर नगर परिषद या प्रकरणाचा कसा निपटारा करते हे पाहणं आपल्यासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.